हॅलो नमस्कार मित्रांनो, आज 15 ऑगस्ट. आज आपण देशाचा 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या निमित्ताने आज आम्ही एक छोटं नाटक सादर करत आहोत. नाटकाचं नाव आहे स्वातंत्र्याचा खरा अर्थ. या नाटकातील पात्र आहेत पूजा ऍज अ काकू, रुपाली ऍज अ टीचर, प्रियंका ऍज अ डॉक्टर, गिरीधर ऍज अ सैनिक आणि अर्थातच आपली लहान पुढे आदिश, पारुल आणि प्रथमेश. चला तर बघूया काय होतंय. आज 15 ऑगस्ट. ध्वजारोहण, गाणी, मिठाई खूप मजा येणार. पण आपण हा दिवस नेमका का साजरा करतो? म्हणजे सुट्टी आणि झेंडा का? स्वातंत्र्य म्हणजे लाखो लोकांच्या बलिदानाची आठवण. बापू, ती गोष्ट सांगता ना. गोष्ट म्हणजे बाळा, तो आपल्या देशाचा इतिहास आहे. जेव्हा आपला भारत गुलाम होता तेव्हा आपल्याच लोकांना आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्य नव्हते. तेव्हा अनेक क्रांतीवीर, स्वातंत्र्य सैनिक, डॉक्टर, शिक्षिका, विद्यार्थी खूप लोकांनी स्वातंत्र्यासाठी लढले. त्यांना वाटायची का? वाटायची ना, पण भीतीपेक्षा जास्त मोठी आपली देशप्रेम होती. आजही हजारो सैनिक सीमेवर उभे आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. म्हणूनच आपण त्यांच्या त्यागाचा कधीही विसर नाही करायचा. मैं किसके पास बोलूं? आजही हजारो सैनिक सीमेवर उभे आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. देशाची सेवा फक्त सीमेवरच होत नाही, रुग्णालयातही देशसेवाच असते. शिक्षणामुळे चांगले नागरिक करतात आणि आजचे विद्यार्थी म्हणजे उद्याचा भारत. म्हणजे प्रत्येक आपले कामातून देशसेवा करू शकतो. अगदी बरोबर. आज भारतासमोर अनेक आव्हाने उभे आहेत. प्रदूषण, देशाची सुरक्षा, संस्कारांची कमतरता आणि मोबाईलच्या व्यसन. हो, तंत्रज्ञान वापरा पण त्याचे गुलाम होऊ नका. देशासाठी आपण काय करू शकतो? देशाचे नियम पाळा, गरजूंना मदत करा, प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, मोठ्यांचा आदर करा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगा. माझ्या देशाचा आदर करणार. मी पर्यावरणाचे रक्षण करणार. मी कोणत्याही जाती, भाषा, धर्माचा भेदभाव करणार नाही. मी मानवतेची सेवा करेन. मी चांगलं पसरवित राहील. मी देशाच्या सुरक्षेसाठी नेहमी सज्ज राहील. मी स्वातंत्र्याच्या लढ्याच्या कथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत राहील. आज आपण आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले, हे सर्व आपण देश सेवा. स्वातंत्र्य मिळवणे जितके कठीण होते तेवढंच ते टिकवणेही महत्वाचे आहे. भारताचा विकास एकटी सरकार करत नाही, प्रत्येक नागरिक त्यात सहभागी असतो. निरोगी, सुशिक्षित आणि एकत्रित भारत हीच आपल्या भारतातील लोकांना खरी आदरांजली आहे. आम्ही चांगले नागरिक बनू. आम्ही भारताला स्वच्छ ठेवू. आम्ही सर्वांचे आदर करू. स्वातंत्र्य हा आपला अधिकार आहे आणि त्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. वंदे मातरम. भारत माता की जय.
Thank you.